हनुमान. धार्मिक ग्रंथ आणि पुराणांनुसार श्री हनुमानांना भगवान शिवाचा 11वा रुद्र अवतार म्हणून मानले जाते. माता अंजनीने महादेव म्हणजे शिवजींची घोर तपस्या केली. त्यानंतर प्रसन्न होऊन महादेवांनी अंजनीला आशीर्वाद दिला. भगवान विष्णूंचा अवतार प्रभू श्रीरामांच्या सेवेसाठी पिता वानरराज केसरी आणि माता अंजनी यांच्या पोटी शिवाच्या अंशातून हनुमानांचा जन्म झाला. पौराणिक कथेनुसार राजा दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि त्यानंतर देवांनी दिलेल्या प्रसादाचा एक तुकडा एका घारीने उचलला आणि ती आकाशात झेपावली. आकाशात उडत असताना तो तुकडा खाली पडला आणि वाऱ्याच्या कृपेमुळे तो प्रसाद अंजनी मातेच्या हातावर पडला. तिने तो प्रसाद ग्रहण केला आणि त्यानंतर तिने हनुमानाला जन्म दिला. त्यामुळेच हनुमान पवनपुत्र म्हणून देखील ओळखला जाऊ लागला. हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला सकाळी उत्साहात साजरा केला जातो. वाल्मिकी रामायणानुसार मात्र हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मंगळवारी झाला. एका पौराणिक कथेनुसार हनुमान लहान असताना त्यांना भूक लागली तेव्हा आकाशातील सूर्याला लाल फळ समजून हनुमान सूर्याला गिळायला निघाले. सगळीकडे पृथ्वीवर अंधार पसरला. ही गोष्ट इंद्रदेवांना समजताच त्यांनी हनुमानांना थांबवण्यासाठी त्यांच्यावर वज्राने प्रहार केला. तो हनुमानांच्या हनुवटीवर लागला. ही गोष्ट पिता पवनदेवांना कळली तेव्हा त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडातील हवा थांबविली. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व जीव कासावीस होऊ लागले. तेव्हा पवनदेवांना शांत करण्यासाठी ब्रह्मदेवांनी हनुमान यांना जीवनदान दिले, ते पौर्णिमेला. त्यामुळेच या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या काळी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. हनुमानांची अनेक नावे प्रचलित आहेत. हनुवटीवर झालेल्या प्रहारामुळे त्यांना हनुमान हे नाव मिळाले. त्यांच्या आईचे नाव अंजनी असल्याने त्यांना अंजनी पुत्र म्हटले जाते. वडिलांचे नाव केसरी असल्याने त्यांना केसरी नंदन असेही म्हणतात. त्यांचे शरीर वज्रासारखे कठीण आहे असे हे बजरंगबली. जे संकटांचे निवारण करतात ते हे संकटमोचन. पराक्रमी आणि अफाट शक्तीचे प्रतीक असल्याने हनुमानांना महावीर असेही संबोधतात. हनुमान हे प्रभू श्रीरामांचे सर्वात निष्ठावान सेवक होते. त्यामुळे त्यांना रामदूत असेही म्हणतात. श्रीरामांच्या या निस्सीम भक्ताला रामभक्त असेही म्हणतात. एका प्रचलित कथेनुसार एकदा हनुमान भोजनासाठी सीतामातेकडे गेले. तेव्हा त्यांनी सीतामाईला सिंदूर म्हणजेच कुंकू लावताना पाहिले. त्यांनी तिला असे करण्याचे कारण विचारताच सीतेने सांगितले की हे लावल्याने आपल्या स्वामींचे आयुष्य वाढते. हे ऐकताच हनुमानाने विचार केला की चिमूटभर शेंदुराने जर स्वामींचे आयुष्य वाढते तर पूर्ण शरीरभर लावल्याने आपले स्वामी श्रीराम अमर होतील. या विचाराने हनुमानाने आपल्या संपूर्ण शरीरावर शेंदूर लावून घेतले. त्यामुळेच हनुमानाला शेंदूर अर्पण करण्याची प्रथा आजही आढळते. किष्किंधामध्ये सुग्रीवाचा दूत म्हणून हनुमान पहिल्यांदा श्रीरामांना भेटले आणि रामाचे रूप पाहताच ते भारावून गेले आणि त्यांनी रामचरणी आपले प्राण समर्पित केले. जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येचे राजे झाले तेव्हा सीतेने हनुमानाला एक मौल्यवान हार भेट दिला. त्या हाराचा प्रत्येक मणी फोडून हनुमान त्यात राम शोधू लागला. दरबारातील सर्वांना त्याचे आश्चर्य वाटले आणि त्यांनी या कृतीमागचे कारण विचारले. तेव्हा ज्या वस्तूत माझे प्रभू श्रीराम आणि माता सीता नाहीत ती वस्तू माझ्यासाठी निरुपयोगी आहे असे त्यांनी सांगितले. आपली छाती फाडत सर्वांना त्यांनी आपल्या हृदयात प्रत्यक्ष श्रीराम आणि माता सीता वास करत आहेत हे दाखवल्याची कथा रामभक्तीचे सर्वोच्च प्रतीक मानले जाते. रामायणातील प्रत्येक संकटामध्ये हनुमानांनी आपल्या स्वामींची साथ दिली. लंकेत जाऊन सीतामातेचा शोध घेण्यासाठी त्यांनी अथांग समुद्र पार केला. मेघनाथाच्या अस्त्राने मूर्छित झालेल्या लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी संजीवनी ओळखणे हनुमानाला कठीण वाटले. तेव्हा कोणताही विलंब न करता हनुमानाने संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून आणला.
रावणाचा मुलगा इंद्रजित हनुमानाला पकडून दरबारात घेऊन आला आणि त्याने हनुमानजींच्या शेपटीला आग लावल्यावर हनुमानांनी त्या आगीचा वापर करून लंकेचे सुवर्णनगर जाळून टाकले. यासारख्या बऱ्याच गोष्टी त्यांच्या जीवनातील रामाप्रती भक्ती, समर्पण आणि अचाट पराक्रम दर्शवितात. रामायणानंतर श्रीराम हनुमानजींवरती अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी हनुमानाला वर दिला की जिथे जिथे माझे नाव घेतले जाईल तिथे तू सदैव उपस्थित राहशील. हनुमान चिरंजीवी आहेत. महाभारतात देखील भीमाचे गर्वाहरण करताना ते दिसतात. तसेच अर्जुनाच्या रथावरील झेंड्यावर ते विराजमान झालेले दिसतात. आजही हनुमान भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि त्यांचे संकट निवारण करतात. तुलसीदास विरचित हनुमान चालीसाचे पठण करणे विशेष फलदायी मानले जाते. समर्थ रामदास स्वामींनी 11 मारुती मंदिरे स्थापन करून हनुमानाच्या रूपात बलाच्या उपासनेचे महत्त्व प्रस्थापित केले. रामदास स्वामी रचित भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र उपासनेचे मुख्य स्तोत्र मानले जाते. हनुमानाची पूजा केल्याने जीवनातील संकटे, भय आणि नकारात्मकता दूर होते. हनुमान हे रामाचे सर्वात मोठे भक्त आहेत. त्यांची उपासना केल्याने भगवान रामाची कृपा प्राप्त होते आणि जन्मजन्मीचे दुःख दूर होते. असे हे रामभक्त हनुमान. जय